तर मित्रांनो ऍक्सिडेंट बघा कशा प्रकारे झालाय. आता या कारवाल्यांचं म्हणणं आहे ड्रायव्हरची चुकी आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. खरं तर ड्रायव्हरची चुकी आहे बरं का, त्यानं गाडी कंट्रोल केली. कसं काय करायचं ड्रायव्हरनं, त्यामुळे कमेंट करून सांगा तुम्ही. पण तर बघा त्याला डबा घेऊन चाललाय गाडीतला, तुम्हाला 2 मिनिटं गेला पडेल. त्याला डबा बाहेर काढून ठेवलाय. आता त्या कारवाल्या फंटरनं शाळा काय केली, ट्रक मधलं तेलाचं 2 डबा बाहेर काढून ठेवले. म्हणजे कसं गरीबाच्या पोटावर पाय आणतात का नाही. त्या मोठ्या लोकांचं खातं वेगळं आहे बरं का, गरीबाला अगदी भाजून खायचं. मी ऐकलं होतं मोठी माणसं कुठे असते ती, पण एवढी कुठे 2 तेलाच्या डब्यासाठी एवढं ट्रॅफिक जाम करून ठेवलंय. एक ह्या काळ्या गाडीवाल्याने तेलाचा डबा घेतलाय आणि एक ह्या पांढऱ्या गाडीवाल्याने घेतलाय. घेतलाय 2 डबं काढले, तिथे ठेवले 2 डबं. मी सगळं बघितलंय. कोल्हापूरचे का? बर तर इथं आता बघा कोल्हापूरचं इथं काय चौकीला नाही लावलाय, काय चौकीला होय. आणि ती दिली होय सोडून ड्रायव्हरची. बर का, ड्रायव्हरची तर एवढी चुकी झाली, माणुसकी दाखवाय गेलं आणि गाडी कंट्रोल केली. आणि आता माणुसकी त्यांच्या अंगलट आली. आवड ड्रायव्हरनं जर नसतीच गाडी कंट्रोल केली, 4 व्हीलर तरी राहिली असती का ती चालवणार तरी, आणि आतापर्यंत आरामात ट्रक त्याच्या जागेवर पोहोचला असता मुंबईत. मला एवढंच म्हणायचं, त्या कारवाल्यानं ड्रायव्हरला समजून घ्यायला पाहिजे. सगळीच मोठी माणसं नसतात बरं का एकसारखी, काय चुकलं असलं तर माफ करा.